गडचिरोली निसर्गरम्य आदिवासी परंपरांनी समृद्ध, पण आरोग्याच्या काही गंभीर आव्हानांना सामोरे जाणारा जिल्हा. सिकलसेल ॲनिमिया एक आनुवंशिक रक्तविकार जो विशेषतः आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात आढळतो. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सिकलसेल मुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेतून आदरणीय आरोग्यमंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या पुढाकाराने दिनांक 15 जानेवारीपासून अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहिमेला प्रारंभ झाला. राज्यातील 21 आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली आणि गडचिरोली जिल्हा प्राधान्याने सहभागी झाला. जिल्ह्यातील अहेरी, आरमोरी, भामरागड, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, एटापल्ली, गडचिरोली, कोरची, कुरखेडा, मुलचेरा आणि सिरोंचा या सर्व 12 तालुक्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला. स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत 457 ग्रामपंचायती, 9 नगरपंचायती आणि 3 नगरपरिषद क्षेत्रांमध्ये मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. जिल्ह्यातील एकूण 478 आरोग्य संस्थांनी या अभियानात मोलाची भूमिका बजावली. आरोग्यवर्धिनी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय प्रत्येक ठिकाणी तपासणी, समुपदेशन, संदर्भ सेवा आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात आले. दुर्गम आणि अतिदुर्गम भागात मोबाईल आरोग्य पथकांद्वारे सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचवण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. मोहिमेला सामाजिक बळ मिळावे म्हणून 661 प्रभावशाली व्यक्ती आणि आदिवासी नेत्यांच्या भेटी घेण्यात आल्या. 663 लोकप्रतिनिधींना आवाहनपत्रे देण्यात आले. आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, आमदार रामदासजी मसराम, सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी अविशान पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे, अनघा आमटे आणि अच्युत आमटे, पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे आणि लोकगायक विजय शेंडे यांनीही मोहिमेला सक्रिय पाठिंबा दिला. जनजागृतीसाठी 2249 गटसभा आणि कोपरा सभा आयोजित करण्यात आल्या. 520 रॅली काढण्यात आल्या. 1895 शॉर्ट व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आले. विशेष म्हणजे संदेश केवळ प्रमाण मराठीत नव्हे तर गोंडी आणि माडिया बोलीभाषेतही प्रसारित करण्यात आले. स्थानिक भाषेत संवाद झाल्यामुळे आदिवासी बांधवांचा विश्वास वाढला आणि प्रतिसादही उत्स्फूर्त मिळाला. सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करण्यात आला. 345 व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे 49,000हून अधिक नागरिकांपर्यंत माहिती पोहोचली. फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून हजारो नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. ग्राउंड ॲक्टिव्हिटी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा समन्वित वापर करून ही मोहीम जनचळवळीत परिवर्तित झाली. हा आहे विश्वासाचा अरुणोदय. सिकलसेल मुक्त गडचिरोलीकडे टाकलेले एक ठोस पाऊल. चला आपणही सिकलसेल तपासणी करून घेऊया. स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपूया, कारण प्रत्येक जीवन मौल्यवान आहे.